पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा, विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, विद्यार्थियों के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा निषेध असो। बेरोजगार तरुणांची थट्टा करणाऱ्या मंत्र्याचा निषेध असो। सुशिक्षित बेरोजगार तरुणांची थट्टा करणाऱ्या उपमुख्यमंत्र्याचा निषेध असो। निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध असो। विद्यार्थियों के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में, विद्यार्थियों के सम्मान में युवक कांग्रेस मैदान में फोटो के फोटो नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही, नहीं चलेगी। गेल्या काही दिवसा अगोदर विधान परिषदेमध्ये काँग्रेस आमदार सतीश पाटील यांनी जो बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या फेलोशिप संदर्भात एक प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देताना या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात एक आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधान केलं होतं। त्यांनी म्हटलं की पीएचडी करून मुलं काय करणार, दिवे लावणार। तर या वक्तव्याचा आम्ही इथे युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करायला आणि अजितदादा पवार यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करायला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यासाठी आलो आहेत। तर असं आहे की या राज्यात अगोदरच बेरोजगारांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे। दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे, मुलं शिक्षण घेतात मात्र नोकऱ्या नाहीत। तर अतिशय कष्टाने शिक्षण घेऊन, जिद्दीने शिक्षण घेऊन पीएचडीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनतर्फे शिक्षण नोकरी देऊ शकत नाही। 30 ते 40 लाख रुपये आज एकेका पोस्टसाठी भरावे लागत आहे या राज्यात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि त्यावर अशी एक विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे मनोधैर्य विद्यार्थ्यांचं खचलेलं असताना राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे परत या मेहनतीने आपला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं एक लक्षण आहे। तर याला जबाबदार त्यांना धरून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागावा आणि ही आमची इथे मागणी आहे। राज्यातल्या एका जबाबदार नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं विधान करणे हे निश्चितच आक्षेपार्ह आहे, निंदनीय आहे। मुळात पीएचडी करणं आणि पीएचडीला पात्र होणं हा एक संपूर्ण दोन विषय वेगवेगळे आहेत। पीएचडीला पात्र होणं हा एक मोठा संघर्ष आहे आणि त्याच्यातून जर पीएचडीला पात्र झालो तर पीएचडी पूर्ण करणे हा फार मोठा एक संघर्ष आहे। आणि त्या संघर्षामधून जे विद्यार्थी आज जात आहेत त्याचा या वक्तव्यांनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं एक खच्चीकरण झालेलं आहे। आणि या वक्तव्याची आम्ही निंदा करतो। आणि मुळात अजितदादा ज्या गाडीमध्ये बसतात, ज्या गाडीमधून प्रवास करतात, अजितदादांच्या घरात जे दिवे लागतात ते दिवे संशोधक विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवे आहेत। त्याच्यामुळे हा त्यांचासुद्धा एक अपमान आहे। जर असं असेल तर मग जे संशोधन झालेले आहे त्या सगळ्या वस्तू त्या सगळ्या त्यांनी त्याज्य कराव्या, त्याचा त्याग करावा आणि मग पुढे हे स्टेटमेंट त्यांनी पास करावं। तुमचं नाव? माझं आनंद मनोहरराव देशमुख, मी श्री शिवाजी सायन्स कॉलेजला पीएचडी करतो आहे।